सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री क्षेत्र डोमेग्राम येथे 1 तारखेपासून सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाच्या वतीनं हा संस्कार शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचा आज 8वा दिवस आहे। आज शेवटचे सत्र आहे। उद्या आणि परवाचं नियोजन आयोजक आपल्याला सांगतील। आपण गेली 8 दिवसापासून डोमेग्राम येथे देवाने केलेल्या ज्या लीळा आहे त्या लीळांचं चिंतन करत आहोत। चिंतन करणं म्हणजे काय? आपल्या जगातली, आपल्या जीवनातली चिंता मिटवणं म्हणजे चिंतन करणं। आपण चिंतन करत नाही म्हणून चिंता वाढत राहते। लीळा आपल्याला माहीत नाही असं नाही आहे, लीळा आपल्याला माहीत असतात। आपण वाचतो, ऐकतो, कधीतरी त्या स्थानावर गेल्यानंतर ते स्थान पण केलेलं असतं, पण त्यातून काय शिकायचं, देवाने काय सांगितलं आहे ते मात्र आपण आपल्या जीवनात जर उतरवलं नाही तर त्या लीळा चिंतन करण्याला, त्या स्थानवंदनाला काही अर्थ राहत नाही। तर परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी। आणि जीवाचं हित कशात आहे? देवाने जे म्हणितलं आहे, जे देवाने जे सांगितलं आहे ते ऐकणं म्हणजे हित। नुसतंच उपदेश घेणं म्हणजे हित नव्हे। आमच्यासारखे नुसते कपडे घातले म्हणजे हित नव्हे। हित ऐकण्यामध्ये आहे, आज्ञाप्रतिपालन करे, आज्ञाप्रतिपालन करण्यामध्ये आहे। एखाद्या व्यक्तीला काहीतरी सांगितलं आणि त्याने ऐकलं नाही तर त्या सांगण्याला काय अर्थ राहिला काय? मग एकदा सांगितलं तरी ऐकलं नाही, दोनदा सांगितलं तरी ऐकलं नाही, तिसऱ्यांदी जो ऐकणार आहे ऐकणारच नाही अशी मानसिकता करून तिसऱ्यांदी सांगणारा जो आहे तो सांगत नाही। तसं अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपल्याला परमेश्वराने सांगितलं आहे, बोध दिला आहे, जाणीव करून दिलेली आहे, परंतु ते आपल्या जीवनात उतरवलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो। आणि आजही या सृष्टीमध्ये, या देही परमेश्वराने आपल्याला बोध दिला, ज्ञानाची जाणीव करून दिली, जाणीव करून आपल्याला हे करायला लावलं आहे। आजही यदा कदाचित आपण ऐकलं नाही तर जे मागचं झालं तेच पुढे होईल। आपल्याला रिझल्ट वेगळा जर पाहिजे असेल तर आपल्याला ऐकावं लागेल। मग काय ऐकायचं, किती ऐकायचं, कसं ऐकायचं हे देवाने स्पष्ट सांगितलं आहे। कालच आपण लीळा ऐकली। त्या लीळेत देवाने जे भक्त म्हणजे आचार्य आणि नाथोबा ते देवाला न विचारता श्राद्धाचं खायला गेले तर देवाने त्यांना शिक्षा पण केला, ते जिरवायला लावलं। याचा अर्थ काय? की इथून पुढं श्राद्धाचं खायचं नसतं असा मेसेज दिला। आज आता देव नाही आहे तुम्हाला शिक्षा करायला। ज्याप्रमाणे रस्त्यावरती आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना ट्रॅफिकचे नियम आपण पाळत असतो, ते नियम पाळण्याचं कारण काय? ही आपली सुरक्षितता, आपला फायदा, आपलं हित आहे त्याच्यामध्ये। तसं धर्माचे काही नियम आहे, ते नियम आपल्या हितासाठी असतात, आपल्या फायद्यासाठी असतात। ते तामस अन्न असतं, त्या उद्देशाने केलेलं अन्न असतं, म्हणून आपल्यामध्ये मलिनत्व निर्माण होऊ शकतं आणि आपण धर्मावरून जाऊ शकतो। म्हणून देवाने ते नाकारलं आहे। दशक्रियाचं असेल, श्राद्धाचं असेल, थोडक्यात हेतूचं असेल, हेतूचं कोणतंही जे आहे ते आपल्याला मलिनत्व निर्माण करतं। आता समाजात राहायचे, समाजाचे संकेत पाळावं लागतील। मग संग्रह पाळण्याच्या उद्देशाने त्यावेळेस काय विषय व्यवस्थापन करायची, आपली बुद्धीची कुशलता काय वापरायची, ती आपल्या बुद्धीवरती अवलंबून असतं। धर्म मात्र सोडायचा नसतो, धर्म सांभाळायचा असतो, वाढवायचा असतो, त्या धर्मातून आपलं हित करून घ्यायचं असतं। परंतु समाजात राहत असताना अडीअडचणी जर धर्माच्या अनुषंगाने येत असतील तर त्यावरती मात आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण करायची असते। म्हणून धर्म परमेश्वराने अत्यंत सूक्ष्म सांगितलेला आहे।
सूक्ष्म सांगून लवचिक पण सांगितलेलं आहे. वृत्तीआधीन होऊ नये, स्थितीआधीन होऊ नये हे पण सांगितलेलं आहे. परंतु धर्म सांभाळायला मात्र लावलेला आहे. आहाराचे वचनं सांगून आपल्याला आहारावरती कंट्रोल करायला लावलं आहे, पण दुसरीकडे देवाने लगेच त्रसोनिधी जे म्हटले हे पण सैलता दिलेली आहे. 1-2 वेळा जमत नसेल तर 3 वेळा जेवा म्हटले, तुमच्याकडे नसेल तर मागून घ्या म्हटले. परंतु याचा अर्थ देवाने मागून घ्यायला लावलं मग मागतच राहायचं असं होत नाही. नसेल तर मागा, गरजेपुरतं मागा. परंतु आज गरज काय आपली हे जर आपल्या साधकाला जर समजलं नाही तर तो साधकच नाही. माझी काय गरज आहे, कशाची गरज आहे, किती गरज आहे, आणि तुम्ही गरजेनुसार देत नसाल तर ते देणं होत नाही. एक्सेस कोणतंही जे एक्स्ट्रा जे आहे ते कोणतंही घातकच असतं, त्रासदायकच असतं. गरजेपुरतं तर पाहिजेच, गरजेपुरतं देवाने घ्यायला लावलेलं आहे. परंतु हे घ्यायला लावलेलं असताना त्याचा जर वेगळा अर्थ लावून आपण त्याच्याच पाठीमागं पळत असेल तर धर्माला कुठंतरी बाधा येते. आपण त्याला निमित्त होत असेल तर आपण कुठंतरी धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होत असते. कारण साक्षीदार आपण आहोत, निमित्त आपण आहोत. म्हणून आपल्याला दैवराटी सांभाळताना अत्यंत काळजीपूर्वक जी दैवराटी आहे ती सांभाळावं लागते. अत्यंत विचार करून सांभाळावं लागते. द्यायचं तर आहे, परंतु या देण्यातून गोमटं होणार की ओकटं होणार. नुसतं देऊन टाकणं ही आपली ड्युटी नाही, आपलं कर्तव्य नाही. म्हणून आपल्या धर्मामध्ये सर्वात जास्त सेन्स, वैचारिकता, ज्ञान जरी सांगितलेलं असेल, आचरण जरी सांगितलं असेल, पण ते दिसत नाही. याचं कारण काय की जसा आहे तसा धर्म आपण समजून घेतलेला नाही, जाणून घेतलेला नाही. काहीतरी कोणत्या तरी लीळेचा आधार घेऊन आपण जर त्याच्या पाठीमागं पळत राहिलो तर ते चुकीचं आहे. आणि यावरती एक सत्संग आपला झालेला आहे. लीळाचरित्रामध्ये कधीतरी कोणत्या तरी शांताबाईसांना देवानी ओल्या कपड्यानिशी बाबळीच्या झाडाला पाणी टाकायला लावलं. मग तोच एक धागा पकडून मग आपणही कर्मकांड करायला लागलो तर कोणत्या तरी लीळेच्या माध्यमातून एखादा धागा पकडायचा आणि देवानी सांगितले असं प्रमाण म्हणून ते करायला लागायचं, हे मात्र चुकीचं आहे. किंवा सणावाराच्या अनुषंगाने असेल, कारण समाजात राहायचे तर समाजाचे संकेत पाळावं लागतात. त्या सृष्टीव्यवस्थेला, समाजव्यवस्थेला मान द्यावा लागतो. परंतु आपला धर्म सांभाळून ते करावं लागतं. आणि धर्म सांभाळण्याची प्रवृत्ती तुमची कधी निर्माण होईल, जेव्हा धर्म समजेल तेव्हा. धर्म जर समजला नाही तर धर्माच्या नावाखाली आलेल्या ज्या बी गोष्टी आहेत, धर्म समजून जर आपण स्वीकारल्या तर धर्मावरून जाण्याची शक्यता असते. नुकसान आपलं होतं. जीवन आपलं आहे, धर्म आपला आहे. म्हणून धर्म खूप सूक्ष्म पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. धर्म कोणाचा आहे? चैतन्यापर परमेश्वराचा आहे. तो जितका मोठा तितका धर्म त्याचा इतकाच मोठा आहे. त्याची विचारधारा, त्याची आचारप्रणाली, त्याचे सिद्धांत तेवढेच मोठे आहे. परंतु धर्म इतका मोठा असताना आपण अत्यंत कंजेस्टेड झालेलो आहोत, नॅरो झालेलो आहोत, छोटं झालेलो आहोत. आपण आपल्यापुरता जर विचार करत असेल, आपल्याशी फक्त मर्यादित आपण ठेवत असेल तर मात्र आपण धर्मात नाही आहे. परमेश्वराने प्रत्येकाचा विचार केलेला आहे, सर्वसामान्यातला सर्वसामान्य जीव. त्याचा विचार करून तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. समाजातले प्रत्येक घटक या धर्मामध्ये कसे सामावले जातील आणि प्रत्येकाचंच हित कसं होईल हे विचार करून देव सकळ जीवाचं चिंतन करतात. विशिष्ट लोकांचं नाही चिंतन करत, प्रत्येकाचा विचार करतात. देव जसा विचार करतो तसे आपली विचार करण्याची पद्धत असली पाहिजे, तशी सवय पण असली पाहिजे. तशी विचार करण्याची पद्धत आणि सवय आपण नाही लावून घेतली तर आपण त्या धर्मात राहू शकत नाही, किंवा त्या धर्मात राहण्याचा आपल्याला नैतिक अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून धर्माचा विचार काय आहे तो विचार आपण स्वीकारणं, धर्माचा आचार काय तो आचार आपण स्वीकारणं, म्हणजे आपण देवाला स्वीकारणं आहे. बोध तर दिला आहे, ते बोध देऊन परमेश्वराने आपल्याला स्वीकारलं आहे, पण आपण परमेश्वराला स्वीकारलं का नाही हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही देवाला स्वीकारलेला असेल तर देवाचा प्रत्येक आचार, प्रत्येक विचार तुम्ही स्वीकाराल, प्रत्येक तत्त्व तुम्ही स्वीकाराल. जितकं करण्याचा प्रयत्न जितकं आपल्याच्याने होतं आहे तेवढा कराल. अन्यथा हे होणारच नाही, हे होतच नाही, असं नाही, ते तसं नाही आहे,
अशी विषय व्यवस्था जर करायला लागलो, शंका प्रश्न निर्माण करायला लागलो, तर मात्र आपण दैवराटीचे नाही. परमेश्वर काय म्हणतात, येव्हा पर्याय नाही. आपल्या या धर्माला, येथीच्या धर्माला येव्हा पर्यायच नाही. परमेश्वराला पर्याय नाही. परमेश्वराला पर्याय कोण आहे, तर तो परमेश्वरच आहे. परमेश्वराला पर्याय आहे काय आहे, तर परमेश्वराने सांगितलेलं शास्त्रच आहे, तत्वच आहे, सिद्धांत आहे, आचार विचार प्रणालीच आहे. म्हणून परमेश्वराला येव्हा पर्याय नाही आहे, तर परमेश्वराला स्वीकारलं आहे. तर परमेश्वरांनी जे जे सांगितलं आहे ते नाकारणं नाही, ते स्वीकारणं आहे. जितकं करण्यासारखं आहे, जसं करण्यासारखं आहे ते आपण करणं आहे. देवाने सांगितलं जे ते जर आपल्या समाजात दिसत नसेल तर त्याला थांबवणं हे बी आपली ड्युटी, आपलंच काम आहे. आपल्याला धडधडीत दिसतं आहे काही गोष्टी, आपण म्हणतो काय करायचं, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल, कर्म त्याचं आहे. असं जर होत असेल तर तरी आपण दैवराटीचे नाही आहे. कारण देवाने सांगितलं आहे, आंधळा, मुका, बहिरा, वेडा, पिसा याला धर्माचा अधिकार नाही. आता आंधळा म्हटलं की जर आपण तर लगेच आपल्यासमोर काय येतं, की ज्याला डोळे नाही. बहिरा म्हटलं की ज्याला कान नाही. जो मुका आहे त्याला बोलता येत नाही, असं आपल्या समोर येतं की नाही. परंतु आचार्यांनी देवाला सांगितलं, बहिरा तो कोण, आंधळा तो कोण, पिसा तो कोण, मुका तो कोण. का आचार्य एवढे बालिश होते, एवढे लहान होते, एवढे अज्ञानी होते का त्यांना आंधळाही कळू नये, बहिराही कळू नये. मग देवाने आंधळा, बहिरा, मुका जर सांगितला, याचा अर्थ देवाने हा जो आपण समजतो तो आंधळा, मुका, बहिरा नाही, हे आचार्यांच्या लक्षात येतं. म्हणून आचार्य आपल्या कितीतरी पुढे पाहत होते. विचार अगदी खूप पुढचा होता. आपण असतो तर आपण म्हटलं असतो आंधळा, मुका, बहिरा, हे तर सांगायची, विचारायची काय गरज आहे. आपण गृहीत पकडलं असतं आणि पळालो असतो. पण आचार्यांनी तसं नाही केलं. आचार्यांनी प्रश्न विचारला, आंधळा तो कोण, बहिरा तो कोण, पिसा तो कोण, मुका तो कोण म्हटले. आणि मग देवाने सांगितलं की आंधळा तो कोण, ज्याला दिसतंय पण तो पाहत नाही, तो आंधळा. बहिरा तो कोण, ज्याला ऐकू येतंय परंतु ऐकत नाही. मुका तो कोण, ज्याला सारं समजतंय, कळतंय पण तरी तो व्यक्त होत नाही, बोलत नाही, तो मुका म्हटले. आपल्याला तर सारंच दिसतंय परंतु तरी बोलण्याची भीती, न्यूनगंड निर्माण झालेला आहे. अरे असं बोलू नये, तसं बोलू नये, हे करू नये, ते वागू नये, दोष लागेल. आणि देवाने असं कुठंच सांगितलं नाही का तुम्ही बोलू नका नाही तर दोष लागेल, असं पाहू नका तर दोष लागेल, असं कुठंच सांगितलेलं नाही. दोष सांगितले, देहावधीचे दोष, क्रियावधीचे दोष. यात जाऊन जेव्हा आपण दोषाची व्याख्या समजून घेऊ, जाणून घेऊ, तेव्हा मात्र आपल्याला हे क्लिअर होतं. दोष लागेल म्हणून तुम्हाला मुका करणारा जो आहे ना, तो दैवराटीचा होऊ शकत नाही. त्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलेलं आहे, वैदिकत्व स्वीकारलेलं आहे. तुमचे तोंड बंद करून टाकण्याचा एक उपक्रम काही वैदिकांनी, काही ब्राह्मणत्व निर्माण झालेली प्रवृत्ती आहे. ही व्यक्ती नाही आहे, ही एक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीनं घेतलं आणि तेच कंटिन्यू तुमच्या पुढं मांडत राहिल्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये एवढं फिट होऊन गेलं का त्यातून बाहेरच पडायला तयार नाही. आणि ते सक्सेस झाले. देव मात्र अनसक्सेस झाले. देव म्हणता बोला. महादाईसाला देवाने कधी टोकलं नाही, तू का सारखी सारखी प्रश्न विचारते, का शंका घेते माझ्यावरती, का मला येत नाही, का मला चेक करते तू, असं म्हटलं का देवाने कधी? देव कधीच नाही म्हटले. देव म्हणतात येथून तुम्हाला आता आम्ही सांगतो, तुम्ही तर ऐकून आलात परंतु योग्य की अयोग्य हे तुम्हाला आम्ही क्लिअर करतो. आचार्यांना देवानी कधी टोकलं नाही, माईमभट्टांना देवानी कधी टोकलं नाही. एवढंच नाही तर देवाने जो प्रश्न पूजनीय माईमभट्टांना विचारला तो उलट प्रश्न त्याच माईमभट्टांनी देवाला विचारला की एवढे तुम्हाला समजू नये, एवढे तुम्हाला कळू नये, तरी देवाला काही राग आला नाही. देव लगेच चिडले नाही. देवाने क्लोज घेतलं, थोडासा पॉज घेतला, थांबले, पैशांना मध्यस्थी केलं आणि यांच्या डोक्यामध्ये जे आहे ते थोडंसं बाहेर काढून मग परत त्याच विषयाला परत स्पष्ट केलं. संस्कृती छेद होईल असं काही आहे का म्हटलं. माईमभट्ट म्हणतात मग हे कशासाठी तुम्ही ॲक्टिंग करताय, एवढे बी तुम्हाला कळत नसेल, समजत नसेल तर हे कशासाठी तुम्ही सोंग घेतलेलं आहे. असाच उद्देश होता. त्या शब्दाचे जर अर्थ तुम्ही समजून घेतले तर जर एखाद्याला आपण जर म्हटलं तर का सोंग घेतलं आहे असं,
तर तो भांडल की गपचूप बसल? कपडे काढायची तयारी राहील. पण देवाने तसं नाही केलं. देवाने बाईसांना मध्येच केलं. बाईसांना देव म्हणतात की हे ब्राह्मण काय म्हणताय? बाईसांचं लक्षच नाही. बाईसा म्हणताय दैवाचा भाग्याचा. म्हणजे असं नाही बाई, आम्ही असं विचारलं तर ते असं म्हणतात. मग सुरू झाल्या बाईसा. गप्पच बसे ना. मग त्यांना त्यांची आठवण करून द्यावं लागली. तुम्ही काय केलं? जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. तुम्ही हेच केलं तसं तोही तेच करणार आहे. तुमच्यात आणि यांच्यात फरक काय? मग सुरीचा दृष्टांत सांगितला. जेव्हा तुमची किंमत तुम्हाला कळेल तेव्हा मात्र मी तुम्हाला बाजूलाच होऊ देणार नाही. चर्चा सुरू झालेली आहे आणि ह्या चर्चेतून सारं शास्त्र उलगडलेलं आहे. ते शास्त्र उलगडल्यानंतर आपल्यापर्यंत आलेलं आहे. परंतु आपण काय शिकलो, काय घेतलं, त्यावरती किती चालण्याचा निश्चय केला, निग्रह केला, याला परमेश्वराला स्वीकारणं म्हणतात. नुसतंच उपदेश घेतला, स्थानं केले आणि विडे ठेवले, नामस्मरण केलं आणि कधीतरी क्रिया केली म्हणजे देवाला स्वीकारणं नाही आहे. देवाला स्वीकारणं म्हणजे देवाने सांगितलेलं म्हणितलं करणं. आम्ही कपडे घातले म्हणजे लगेच आम्ही दीक्षा घेतली, संन्यास घेतला, लगेच अनुसरलं, लगेच देव भेटला असं नाही आहे. देवाने जे वारीलं ते नाही की जे नाकारलं ते नाही करायचं. विषयच मिटलं. एक एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, एक एक सूत्र असतं. एक सूत्र जेव्हा नाकारता तेव्हा तेवढ्या टक्क्यांनी देवाला तुम्ही नाकारले. तुमच्याच्याने होत नाही, हरकत नाही, करू नका. परंतु त्याच्यावरती पर्याय मात्र काढू नका. देवाने सांगते येऊ पर्याय नाही होत ना, करू नका. परंतु विषय व्यवस्था करून आजच्या जगातलं कसं वेगळं आहे, सन्निधानाचं कसं वेगळं आहे, असन्निधानाचं कसं वेगळं आहे, हे करून भ्रमवू नका. याला म्हणतात ब्राह्मणत्व. ही एक प्रवृत्ती, एक वृत्ती आहे. आमचंच खरं म्हणणारा दैवराटीत असू शकत नाही. आदर करायला लावलेला आहे देवाने. माई भटांचा त्यांनी आदर केला आहे, त्यांनी प्रत्युत्तर नाही दिलेलं आहे. कारण आदर करून त्याच्या श्रद्धेला हात घालून त्याला त्यातून काढायचं आहे. बिडारावर काय बिडार असे. देवाला माहिती आहे ना कुठला आहे, कोणाचा आहे, काय करतो आहे. त्यातून त्यांना काढायचं आणि इकडं लावायचं. इतकं सोपं आहे, इतकं सोपं नाही. देव म्हणतात हे काय साने. महादाईसा विचारते भक्ताच्या ठिकाणी काय असतं, काय असतं की नाही शक्ती. म्हणले आवर धर्मापासून काढून भक्त परधर्मी लावतो. म्हणले इतकंच. त्यांना आश्चर्य वाटलं, एवढंच आहे का? म्हणले भक्तामध्ये काही शक्ती पाहिजे ना. म्हणले बाई हे काही साने. कारण हजारो जन्माचे, हजारो सृष्टीचे त्याच्यावरती काय पडलेलं आहे, संस्कार पडलेला आहे. लाईट गेली, चार्जिंग संपली, याचा अर्थ तुमचं लक्ष नाही आहे. ते चार्जिंग करावं लागतं, बघावं लागतं, हे आपलं लक्षच नाही आहे. तर आपल्याकडे लक्ष आहे का नाही, हा प्रश्न आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपली चार्जिंग संपून नका देऊ, नाही तर त्याच्याबरोबर तुमची चार्जिंग संपेल. तर देवाने प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला लावलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं लक्षात घ्यायला लावलेलं आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरायला लावलेलं आहे. तो धर्म आहे. धर्म करण्याचा विषय आहे, धर्म सांगण्याचा विषय नाही, धर्म बोलण्याचा विषय नाही. धर्म करण्याचा विषय. करणं काय? आचरण. करणं काय? विचार. बुद्धीच्या जोरावरती त्याचा विचार करून त्या कृतीवर जाणं म्हणजे धर्म. कोणीतरी करतंय म्हणून आपण करणारे धर्माचे होऊ शकत नाही. कोणीतरी विषय व्यवस्था दिलेली आहे म्हणून धर्माचे होऊ शकत नाही. पण समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने बऱ्याच लीळा देवाने आपल्यापर्यंत आणलेल्या आहे आणि त्या लीळेचा जर आधार घेऊन आपण तेच जर करत असेल तर आपण कुठंतरी फसतोय किंवा कुठंतरी आपण नुकसान करून घेतोय. अशीच एक लीळा आपण बघणार आहोत आणि ती लीळा आहे गदोनाईकांची. गदोनाईक देवगिरीच्या राज्यामध्ये सर्व्हिसला आहे, कामाला आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी चुकी झाली आणि त्या चुकीचं दंड म्हणून त्यांना अटक झाली आहे.
त्यांच्यावर काहीतरी आरोप झालेले. आणि आरोप झाल्यानंतर मात्र ते आहे परमेश्वराचे दर्शनीय भक्त. दर्शनीय असले तरी देवावरती निष्ठा आहे त्यांची. अटक तर झाली, मग आता करायचं काय? त्यावेळची आजची परिस्थिती नसती लोकशाहीसारखी, मग वकील देणे, जामीन मिळवणे, साक्षीदार फोडणे, पैसे देणे आणि आपल्या बाजूने निकाल लावून घेणे, अशी काही परिस्थिती नसेल. परंतु त्यांनी जो वशिला लावला तो म्हटला डायरेक्ट टॉपचा वशिला, विशेष नाही. त्यांनी उपद्व्याप इनलिगली काम करतच नाही बसले, लिगली काम करत बसले. यदा कदाचित त्यांच्याकडून जर खरंच चुकी झालेली असते, खरं ते भ्रष्टाचारी असते, खरं तो आरोप असता, तर देवाने तरी सोडवलं असतं का त्यांना? देवाने सोडवलं नसतं. ज्या अर्थी देवाने सोडवलं त्या अर्थी तो आरोपच होता. त्यांच्याकडून ती चुकी झालेली नव्हती, तो भ्रष्टाचारी ते नव्हते. त्यांनी आपल्या पत्नीला काय सांगितलं? काही वस्त्र घ्या, काही कपडे घ्या आणि देवाकडं जा आणि देवाला विनंती करा म्हटले. देवाला विनंती करा आमच्या सुटकेसाठी. देव करतील, काहीतरी करतील. एक तर राजाला फोन करतील, सेवकाला पाठवतील, किंवा मग सामर्थ्याच्या अनुषंगाने ते मला सोडवतील, असं काहीतरी करतील, अशी त्यांची निष्ठा होती. आणि म्हणून त्यांनी डोमेग्रामी जा, तुम्ही काही वस्त्र घ्या, उपाराचं सामान घ्या आणि बाईसाकडे देऊन स्वामींना विनंती करा. आणि ते त्या पद्धतीनं आले. बाईंग शंकर ते सर्व सामान वगैरे दिलं आणि देव ओट्यावर बाहेर बसलेले होते. वस्त्र नारळ देवाला भेट दिली. आता दिली, आणलंय कशासाठी ते स्पष्ट आहे. परंतु त्या बाईलासुद्धा लाज वाटली की माझा नवरा अटकेत आहे, आरोप आहे त्याच्यावरती, काय खरं काय खोटं मला तर माहीत नाही, मी देवाला कसं मानावं का यांनी चुकी केली आणि याला सोडावं म्हणून. लाज वाटली. हे शुद्धतेचं लक्षण आहे. चुकीचं काम जर तुम्ही केलेलं आहे आणि या चुकीच्या कामासाठी जर तुम्ही विडे वाहत असाल तर आपल्याला लाजच नाही, याचा अर्थ असं होतं ना. त्या बाईला लाज वाटली. त्या बाईने चुकी नाही केलेली आहे. त्या बाईला माहीत पण नाही का नक्की आपला नवरा चुकला आहे की नाही चुकला आहे, योग्य आहे की अयोग्य, पण तरी ती देवाकडे आल्यानंतर बोललीच नाही. ती आपलं तर इनलिगली काम करायसाठी आपला उपार राहतो. इनलिगली काम आहे 100% आपल्याला माहीत आहे. त्याच्यासाठी पंगत राहते, त्याच्यासाठी पंचावतार उपार राहतो. त्या बाबाला माहीत नाही राहतं की याचं काम काय. बाबा आमचं एक काम झालं पाहिजे. बाबा म्हणतात मग एक पंगत द्या. त्याचं राहतं इनलिगली काम, आणि ते इनलिगली कामाची बाबांनी पंगत खाल्यावर बाबा लिगली होईल की इनलिगली होईल? हेतूच आहे ना. ती हेतूचं देवानी 25 उड्या मारल्या, एकही लागली नाही. 50 उड्या मारल्या, एकही लागली नाही. 500 दंडोत घालायला लागले. मग जर तुम्ही हेतूचं खाल्लं ना तर 500 दंडोत घालायची तयारी ठेवायची. पंगत आली, पंगत खायची, पण 500 घालायचे. आहे का तयारी? आता ते तुम्ही ठरवायचं, खायचं, खाऊन 500 दंडोत मारायचे का खायचंच नाही. त्या बाईला लाज वाटली. ती लाजेमुळं गप्प बसली. देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे. तिनं देवाला बोलली नाही, विनंती केली नाही, पण देवाने डायरेक्ट तिला काय सांगितलं का बाई तुम्ही जा. तुम्ही जाल तेव्हा ते आलेले असतील, पाय धुत असतील. म्हणजे घरात तुम्ही या जायच्या अगोदर आलेले असतील आणि अर्थात सुटलेले असतील. देव इनलिगली काम करतील का? आणि अशी लीळा तुम्हाला प्रमाणाला देऊन सांगत असेल का तुमचा पोरगा अटकेत आहे, चुकीचं काम केलं आहे, मर्डर केला आहे त्यांनी, पण मग आता देवाच्या ठिकाणी जर तुम्ही काही करा तर सुटल. तर मग ते साधक, तो धर्म, ते तत्त्व, ते सिद्धांत, प्रमाण काय, कोणत्या पद्धतीने देतात हे महत्त्वाचं आहे. आणि आमचा अनुभव आहे. XYZ व्यक्ती काही इनलिगली काम केलं म्हणून तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या मिसेसनी मला फोन केला. म्हणे काही साधू संत भेटतील का? म्हणलं कशासाठी? पारायण करायचं म्हणे.
म्हटलं का पारायण करायचं? म्हणे हे सुटावे म्हणून. म्हटलं असे साधू नाही भेटणार. कशाला भेटतील म्हटलं? त्यांनी इनलिगली काम केलं आहे, ते आतमध्ये गेले, तुम्ही साधूंना बोलावणार, पारायण करणार, जेव घालणार हे सुटावं म्हणून. नाही म्हणे बघा, आता मलाही प्रयोग करायचे होते ना. मग मी 1 नाही 4 नंबर दिले. म्हणलं यातून कोणीतरी तयार होईल. अर्ध्या तासाने मला फोन आला, 4ही तयार झाले आणि 4ही आले. पण ते काय म्हटले, आम्ही सांगू तसं करावं लागेल. मग विड्यावर 500-500 रुपये देवाच्या. आता 4 जण, मग 4घांचे विडे ना, 4 विडे. मग 4घांचे 4 पारायणाचे 4 विडे. जेवताना त्याच्यावर 500-500, याच्यावर 500-500. परत वस्त्र हे ते बराचसा खर्च करायला लावला. अर्थात तो व्यक्ती नंतर जामिनावर सुटली. पण ते म्हणतात ना, ते कावळा बसायला आणि फांदी मोडायला. आता जी प्रोसेस असते कोर्टाच्या अनुषंगाने ती झाली, परंतु क्रेडिट कोण घेऊन गेलं? साधू संत. करणारे लावतात कारण जीव स्वार्थी आहे. त्यांची काही चुकी नाही, अज्ञान आहे. धर्मच त्याच्यासाठी आहे की आम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी यायला देऊ नको. आणि अडचणी आल्या तर उपाय म्हणून धर्माला वापरण्यासाठी धर्मात लोक असतात. म्हणून मी सांगत राहतो, आपण धर्माला वापरत असतो. अडचण आली चलो, प्रॉब्लेम आला चलो, काम करून घ्यायचं आहे चलो. सर्वात सोपं डिपार्टमेंट कोणतं? स्थान, साधू संत. आम्हालाही फोन येतात, बाबा 10वीची परीक्षा चालू होणार आहे, आमची मुलगी 10वीला आहे, मग काय करू? नाही, सकाळी पहाटे उठा, विडा ठेवा, या निमित्ताने स्मरण करा. म्हणजे आम्हालाही कामाला लावणार आहे, काय कमी आहे का तुम्ही? पोरगी तुझी, अभ्यास तिनं केला आहे, परीक्षा ती देणार आहे, पास ती होणार आहे, आणि तिच्यासाठी मी स्मरण करू, मी विडा ठेव देवाला. म्हणजे आम्हाला लाज वाटली पाहिजे ना. परंतु फोनपे येऊन जातो ना मग लगेच. मोदींना साधू संत खूप आभार मानत असते. म्हणलं टेन्शनच नाही राहिलं आता, फोनपे येऊ द्या, लगेच करतो. हे करून घेणारे चुकीचे, करणारे चुकीचे आहे. धर्म जेव्हा तुम्ही समजून घ्याल, समर्थवादावरती जेव्हा निष्ठा पक्की होईल तुमची, तेव्हा तुम्हाला काही करायची गरजच वाटणार नाही. देवाने सांगितलं भोगून निमानावे. जे झालं आहे ते भोगावं लागेल, ते संपवावं लागेल. एक तर इनलिगली करूच नका, आणि करत असाल तर तयारी ठेवा. त्याच्यासाठी विडा नाही व्हायचा आहे. म्हणून विडा हा दृष्टपर असतो. इनलिगली कामाचं लिगलीकरण करण्यासाठी विडा असतो. देवाने विडा नाही मागितला, देवाने एक पुष्प, पत्रम पुष्प. देवाने त्याच्याही पुढे जाऊन काय मागितलं आहे? एक जन्म येतं दिजो का, मा काय होईल ते पाहिजे. आपण जन्म द्यायच्या भानगडीत पडत नाही, मात्र साऱ्या देऊन देवाला मिळवायचा प्रयत्न करतात. आणि जन्म देणं म्हणजे काय, दाशीच्या दृष्टांतातून अधिक स्पष्ट केलेलं आहे. धर्माच्या ठिकाणी अहेतुक केलेली क्रिया, अहेतुक भावाने आवडीपूर्वक केलेली क्रिया, याला जन्म देणं म्हणतात. आणि अहेतुक आणि आवडी हा जो शब्द आहे आपण काढून टाकला आपल्या धर्मामधून, आपल्या भक्तीमधून. इतका सोपा सरळ देवाने सांगितलेला धर्म तो आपण अवघड करून टाकलेला आहे. त्या बाईला लाज वाटली, ती म्हटली नाही, परंतु देवाने तिला डायरेक्ट अभय दिलं की तुम्ही जा म्हटले, तुम्ही घरी जाल तर ते पाय धुत असतील म्हटले. तिला आनंद झाला, ती घरी गेली आणि तसंच झालं. ते अगोदरच आलेले होते सुटून. त्यांचा जो आरोप आहे तो खोटा ठरला होता, चुकीचा होता. मग बाईसांनी बी तिनं जे आणलेले जे चंदन आहे, काही सामान आहे, ते देवाच्या उपयोगी पण लावलं. आणि देवाने उपयोगी लावून घेतलं. इनलिगली असेल तर देवाने लावून घेतलं नसतं. तुमची इनलिगली जर उटी असेल ना, देव स्वीकारणार आहे? इनलिगली उपार असेल तर स्वीकारणार आहे का? देव काय स्वीकारतो माहिती आहे का? कष्टाचं आणि लिगली. तुम्ही कष्टाचे 2 रुपये आणि लिगली 2 रुपयाची क्रिया केली ते स्वीकारतो. पण इनलिगली काही कोटीची क्रिया असेल तरी देव स्वीकारत नाही. कारण देव लिगली आहे, ती इनलिगली नाही आहे. इथं वशील अजिबात चालत नाही, इथं डुप्लिकेट अजिबात चालत नाही, खोटंपणाला अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं क्रिया करायची कष्टाच्या पैशातून, लिगली पैशातून. नैतिकता हा धर्माचा पाय, नैतिकतेतून.
जिथं तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, व्यावहारिक जीवनात जिथं तुम्ही काम करताय, व्यवसाय करता, तिथं जर तुम्ही नैतिकता पाळत असेल तर तुमचा आध्यात्मिक प्रवास ऊर्ध्वगतीला जाईल, अन्यथा तो खालचीच जाईल. प्रोग्रेस कधीच होऊ शकत नाही. नामधारक वासनिक कधी होईल? जेव्हा तो लिगली नैतिकता वापरतोय. वासनिक साधू वेशात कधी जाईल? तेव्हा तो नैतिकता. साधू हा सुद्धा नैतिकता वापरेल तर तो आचाराच्या बाजूने विचार करेल, निग्रह करेल, विरक्ती निर्माण होईल त्याच्यामध्ये. कारण हा धर्मातला भ्रष्टाचार आहे. देवाला हा मान्य नाही. आणि जो करतो तो मात्र इथं येऊ शकत नाही. आम्ही ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आणि अज्ञानासारखं वागायचं होऊ शकत नाही. देव म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानासारखं जर वागलं तर त्याला मात्र माफी नाही. अज्ञानाने अज्ञानासारखं वागलं तर हरकत नाही, कारण दयाळू मायाळू कृपाळू परमेश्वर आहे. त्याच्यामुळे इथं चालतच नाही. आता तुम्हाला काय चालवायचं, कसं चालवायचं हे मात्र तुमचं स्वातंत्र्य आहे. काय दिसतं याला महत्त्व नाही, काय आहे याला अत्यंत महत्त्वाचं आहे. देवाने सुद्धा ते बाईसांनी त्यांच्या सर्व वापरलं. मग स्वामींनी त्या वस्त्राची मालगंठी केली. वस्त्र मागून दोघे सोगे जे आहे ते पाठीवर पडतील असे घेतले. बघा किती देवाने प्रसन्नतेने ते स्वीकारलं. देवाला माहिती का हा चुकीचा माणूस नव्हता, याच्यावर चुकीचा आरोप आला, म्हणून देवाने अभिमान घेतला. देव काय म्हणतात, मी निराभिमान आहे पण आपल्या लागेच अभिमान. देवाने त्यांना स्वीकारलं म्हणून अभिमान घेतला. आणि या श्रीमूर्तीचं सुंदर असं दर्शन पाहून सर्वांना आनंद पण झाला. त्याचवेळेस देवाने मग ती सर्व वस्त्र सोडून ठेवली. पण महादाईसा बाहेर गेलेल्या होत्या त्यावेळेस. महादाईसाला हा जो अवसर आहे तो काही पाहायला भेटला नाही. आणि त्या आल्या आणि देव काय म्हणतात आचार्यांना, म्हातारी थोर अवसराला चुकल्या म्हटले, मंगळ अवसराला चुकल्या. महादाईसा दुःख करायला लागले. तिला सर्व समजलं का अवसर झाला. तो मंगळ काळ कोणता म्हटले, पुन्हा करावं म्हटले. आम्ही दुर्भागी दुःख करायला लागलो, प्रार्थना करायला लागली, विनंती केली. आणि मग देवाने सुद्धा तशी तयारी केली. भट मात्र काय म्हणतात, आचार्य काय म्हणतात, जरी देवाने आता तुमच्या विनंतीला मान दिला तरी पहिल्यासारखा अवसर थोडी होणार आहे म्हटले. ही जीवाची प्रवृत्ती सांगितली. आचार्य म्हटले काय, एक जीव विचार करण्याची पद्धत काय असते. परंतु देवाने तसं न करता त्याहीपेक्षा सुंदर असा अवसर केला आणि महादाईसांना दाखवला. पण त्याच्याही पुढे जाऊन आचार्य काय म्हणतात, आम्ही 2 वेळा पाहिला, तुम्ही एकच पाहिला. ही विचाराची प्रवृत्ती आहे. कोण म्हणतं याला महत्त्व नाही, कोण सांगतं याला महत्त्व नाही. मी काय तुम्हाला सांगतो, इथं व्यक्तीचा काही संबंध नाही, इथं प्रवृत्तीचा संबंध आहे. ही प्रवृत्ती आहे. तुम्ही तर एकाच वेळी पाहिलं म्हणले, आम्ही 2-2 वेळा अवसर पाहिला, म्हणजे तुमच्यापेक्षा पुढंच आहे आम्ही. आणि देवाच्या समोर चाललं आहे. आणि ही लीळा सांगतंय कोण, कोण सांगतंय, आचार्य सांगताय. लिहित आहे कोण, माईम भट लिहित आहे. स्वतःचंही लपवलं नाही. पूजनीय माईम भटांनी सुद्धा स्वतःचंही लपवलं नाही आहे. आपण सहजच विचार करायचा का लीळाचरित्र आपल्याला लिहायला लावलं असतं. आपल्या बाबतीतलं आपण काय केलं असतं, एक तर लपवलं असतं आणि मीच कसा हिरो आहे, मीच कसा देवाचा खरा भक्त हे दाखवला तर आपणच नायक झालो असतो, है की नाही. देवाने बी असे हिरे निवडले होते, ते बी त्या कसाला उतरले. ते त्या योग्यतेचे होते म्हणूनच निवडले ना. म्हणून देवाकडे एखादाच असतो. बाकी आपण तर सारी उगाळ आहे. उगाळ शेतकरी त्या उगाळ शब्दाचा अर्थ समजतो. म्हणजे जनावरं खाऊन खाऊन चारा जे टाकून जातात ना, ती उगाळ आहे का जी आता काहीच उपयोगाची नाही. आणि तो शेतकरी काय करतो, ती उगाळ. अर्जुन काय करतात तुम्ही, उगाळ उकिरड्यात टाकतात. त्या उकिरड्यात टाकल्या त्याच्यावर शेण टाकतात, माती टाकतात, ती सडावतात आणि मग शेतीला वापरतात. अशी आपण उगाळी. आणि हे सारं आपल्या समोर देवाने दिलं आहे, तरी आपण त्यातून उठत नाही, सुधरत नाही, समजत नाही, कळत नाही. त्याच्यावरती विषय व्यवस्था करून जर परत आमच्यासारखे तुम्हाला
कर्मकांड अंधश्रद्धा विधी करायला लावत असेल तर तुम्ही बी काय चुकी करायची? म्हणजे ही जाणीव असणं महत्त्वाचं आहे. देवाने या लीळा का केल्या? त्या लीळा आचार्यांच्या माध्यमातून, माईमभटांच्या माध्यमातून का आपल्या पुढं आणल्या? कशासाठी आणल्या? त्याचा हेतू काय? हे न समजून घेता मात्र आपण एवढ्या गर्दीत घुसलेलो आहे. त्या गर्दीतून आपण आपला धर्म विसरलो आहे, आपण आपल्याला स्वतःला विसरलो आहे, आपल्या देवाला विसरलो आहे, अस्तित्व विसरलो आहे आपण. आपल्याला काहीच वाटत नाही. 800 वर्ष झाले आणि आपण मस्त आहे. देव उत्तरापंथाला गेले. आता आचार्यांना काय मनात आलं? देवाने आपल्यावरती जबाबदारी टाकली आहे. माझ्यापासून 2-4, तुमच्यापासून 5-7 अवरात्र निरूपण केलेलं आहे. आता मला मार्ग सांभाळायचा आहे देवाचा. आणि मार्ग सांभाळायला पण लागले. परंतु वाराणसीला देव, वाराणसीत शेवटचं स्थान कोणतं? नाही, ते उज्जैनला देव गेले. तिथं येणारे जे व्यापारी आहे देव निरोप देतात. आणि मग मात्र आचार्यांना दुःख प्रकट होतं, अवस्था प्रकट होते. आणि ते जातात कुठं? डायरेक्ट भानगडीला नाही गेलेले. देवानंतर गेल्यानंतर लगेच भानगडीला देवानी गेलेलं नाही. उलट देवानी तर सांगितलं आहे, मी गेल्यानंतर एका प्रहराच्या आत भक्त तर जीव सोडूनच देतो, राहतच नाही. भक्त योगी न नुरे. पण जो ज्ञानी आहे त्यांनी एक प्रहराच्या आत कशाच्या तरी साधनाचा उपयोग करून स्वतःला संपवलं तर देव काय म्हणतात? मळ लागेल पण वाया जाणार नाही. आचार्यांना सांगितलं होतं आणि आचार्यांनाही माहीत नव्हतं काय. परंतु ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी काही गोष्टी घेतल्या. आणि जेव्हा निरोप आला तेव्हा मात्र गिल्टी फील झालं, चुकलो आपलं. आणि मग अवस्था प्रकटून भानखिडीत गेले. पण 6 महिने जाऊनही देवाने मरू दिलं का त्यांना? नाही मरू दिलं. का? तर आपल्यापर्यंत धर्म कसा आला असता? लिखाण झालं नसतं तर आपल्याला आचार्य निमित्त झाले कसे असते? आणि त्यानंतरही महादाईसा गेल्या, महादाईसा त्यांना घेऊन आल्या. यदा कदाचित महादाईसा गेल्या नसत्या, त्यांचा देह गेला असता, देव लगेच भेटले असते की नाही? कारण पुनःसंबंधाला पात्र झाले, अपुरुषाला पात्र झाले, लगेच भेटले असते. पण महादाईसा त्यांना घेऊन येतात. पक्षकार काय म्हणतात माहिती आहे का? उजळल्या संगे माळला उजळे. पण उजळल्या संगे जो उजळलेला आहे ना तो सुद्धा मळतो म्हटले. आणि याचं प्रमाण हे दिलं होतं की महादाईसाने नसतं आलं तर देव लगेच भेटलं असतं. पण महादाईसाने आणल्यानंतर 36 वर्ष आचार्य राहिले. 36 वर्षाचा गॅप पडला. म्हणजे आचार्य उजाळलेले, महादाईसा उजाळलेले. उजाळल्याच्या बरोबर उजाळला आला तरी ते माळलं म्हटले. परंतु देवाने ते सांगितलं हे फक्त आपल्याला प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. उजाळल्याच्या संगेतसुद्धा उजळलेला मळतो हे प्रमाण त्यांनी दिलं पक्षकारांनी. तसं देवाचं सूत्र आहे, उजाळल्याच्या संगे मळला उजळतो. आता सरांनी बोलता बोलता मला सांगितलं की आता कसं झालेलं आहे म्हटले, मळालेल्याबरोबर उजाळला मळतो म्हटले. कारण तुम्ही हे सर्व बघताय, पाहताय, समजताय, कळतंय आणि कोणीतरी म्हणतं असं काही नसतं. ते आपण आज सन्निधानात होतो, आपल्याला हेच करणं गरजेचं आहे, हेच करावं लागतं आहे. ते सन्निधानातला विषय वेगळा आहे. तुम्ही उजाळलेले, तो मळालेला आहे, तुम्हाला तो मळवतो आहे. उजळणं म्हणजे काय? त्या उजळण्याच्या ती लेवलच्या त्या अवस्थेचं जाणं म्हणजे काय? त्यावरती मळालेला तो उजळतो. पण या लीळेतून आपण काय घ्यायचं आहे, काय समजायचं आहे? कविडे, कर्मकांड, बाकीचा सारा जो विधी आहे हा फक्त या गोष्टीसाठीच असतो. त्यांनीच तो करायचा असतो. आणि हा करणारा कोण आहे माहिती आहे? हा करणारा बोधवंत नाही आहे, हा करणारा साधू नाही आहे, हा करणारा अन्य माणूस आहे. अन्य पुरुष धर्मापासूनही जाय. अन्य माणूस जो धर्मात आहे परंतु त्याला असं करण्यासाठी तो धर्म वापरतोय म्हणून तो अन्यच आहे म्हटले.
किंवा जो अन्य ज्याला बोधच नाही, ज्याला नामच नाही, माहीतच नाही आहे, त्यांनी येऊन केलं स्थानाच्या ठिकाणी, साधूच्या ठिकाणी, तर मग त्यातून तो सुटका होऊ शकते. म्हणजे ही प्रोसेस किंवा ही जो विधी आहे अन्य लोकांसाठी देवाने सांगितला आहे, पण तो बोधवंतांनी स्वीकारला आहे, साधुसंतांनी स्वीकारलेला आहे. याचं कारण काय का आपलं त्यातलं मर्म नाही समजलं. तो इथं जेव्हा येईल ते पूर्ण होईल, त्याची निष्ठा होईल, पक्की होईल, मग तो त्याचा जी बुद्धी ती देवावर बसेल, स्थानावर बसेल, साधनावर बसेल आणि मग तो बोधाला पात्र होऊ शकतो. त्याच्यासाठी येते. कारण हे कोण आहे? हे बोधवंत होते काय? वेदवंत होते का? अनुसरले का? नाही. ही कोण होती? प्रक्रिया कोण केली? केली तर केली कशी केली हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या गोष्टी समजून घ्यायच्या, नुसत्या लीळा ऐकायच्या नाही आहे, लीळा बघायच्या नाही आहे. लीळा स्मरण करणं म्हणजे काय? लीळा चिंतन करायचे आहे. आपण तर लीळा स्मरण पण करतो. मी विचारतो लीळा स्मरण कसे करता? हा देव बसलेले, मग सासा आला, मग ते पारधी आले, मग त्यांनी असं सांगितलं, देवाने असं सांगितलं, झालं स्मरण. अहो देवाने तिथं सांगितलं काय? मेसेज काय दिला आहे? तत्त्व काय सांगितलं? सिद्धांत काय सांगितलं आहे? ते हृदयात उतरवणं म्हणजे चिंतन करणं. तुम्ही हजारो वेळा ती लीळा जर ऐकली, पण देवाने सांगितलेलं जे आहे ते ऐकलं नाही, ते केलं नाही, ते उतरवलं नाही, तर त्याचं चिंतन होईल का? त्याला स्मरण म्हणता का? स्मरण काय? नाव, लीळा. नाम कोणाचं आहे? देवाचं. लीळा कोणाची? देवाची. त्या नामाबरोबर तुम्ही जर ती लीळा कृतीत आणली तर ते स्मरण आहे. नुसतंच नाम घेतलं, लीळा आठवली तर कसं काय स्मरण होईल? नामाबरोबर म्हणजे परमेश्वराच्या बरोबर परमेश्वराने दिलेली तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली आहे, ती आपण स्वीकारली ना आपल्या कृतीत आणलं तर त्याला लीळा स्मरण म्हणतात. आणि ते केल्यानंतर मग तुम्हाला त्या मूर्तीनं केलेल्या चेष्टा असतील, त्या लीळा असतील, त्या कळतील, त्या समजतील, तेव्हा मग मूर्तीपर्यंत तुम्ही पोचाल. त्याला म्हणता मूर्तीस्मरण. मूर्तीस्मरण म्हणजे काय? त्या परमेश्वराने सांगितलेल्या लीळा आणि चेष्टा, त्यातून दिलेला मेसेज, आचार, तो आपण स्वीकारणं आणि त्या कृतीवर जाणं, ते मूर्तीस्मरण. आपण काय सांगतो बाया अंगाने? ह्या लीळा अशा अशा देवानी मग श्रीचरण, श्रीकर, परंतु त्याद्वारे काय केलं देवाने हे नाही केलं. नुसतंच आठवलं तर पिक्चरला गेलो आणि पिक्चर फक्त पाहिला, ऐकलं काहीच नाही. बघितलं आपण फक्त पिक्चर 3 तास. तुम्ही हे बघतात टी व्हीवरती काय मालिका बघतात, ऐकू नका, फक्त पाहत राहा, चालेल का? त्याला पाहणं म्हणता का? बरं पाहिलं बी ना ऐकलं बी, समजलं काहीच नाही, त्याला पाहणं म्हणता येईल का? ते समजलं आहे तुम्हाला, तुम्ही पाहतात पण, ऐकतात पण आणि समजतात पण, त्यातून काहीतरी शिकतात पण, त्याला ते पाहणं म्हणतात. एखादा पिक्चर पाहून आला मग सांग स्टोरी असं जर म्हटलं नाही बा, ती स्टोरी सांगता येणार नाही. मग काय पाहणं, काय पाहिलं काय तू? मग आपण म्हणतो ना काय पाहिलं काय तू? तसं धर्मात आहे. मग तू करतो काय, केलं काय, कशासाठी केलं? आता मला इथं दररोज कोणी ना कोणी भेटायला येतं आहे. आता जसे मेसेज जायला लागले, परंपरेचे उपदेशी काली व्यक्ती ती आली एक उपदेशी का म्हणे उपदेशी, त्याच्याबरोबर ते म्हणे आम्ही बिगर उपदेशी. मग यालाही जो प्रश्न विचारला तो त्यालाही विचारला, दोघांना एकच प्रश्न विचारला, दोघांना उत्तर देता नाही आलं. म्हणलं तू कशावरून उपदेशी, तुझ्यात आणि याच्यात काय फरक राहिला? मग या प्रश्नाचं उत्तर याला येत नाही, आपण समजू शकतो, कारण तू ही धर्मातच नाही आहे. पण तू धर्मात असून त्याच प्रश्नाचं उत्तर तुला येत नाही, याचा अर्थ तू धर्मात कसा, तू उपदेश घेतला कसा? तुला उपदेशी कसं म्हणायचं, कोणत्या अँगलनी म्हणायचं आणि कोणत्या प्रमाणाने म्हणायचं? ही शोकांतिका जर आपली असेल तर काय उपयोगाची? म्हणून आपण धर्मात आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? आपण देवाला आठवतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय म्हणजे नेमकं काय करतोय हे नेमकं अचूक आपल्याला समजत नाही. आपलं प्रोसेस झाली, प्रोसेस असते ना. बोलवायचं नव्हतं त्याला, परंतु आपण सांगायचं म्हणून सांगतो की नाही. कार्यक्रमाला म्हणजे 10 लोकांना सांगितलं राहतं, 11वा भाऊबंद असतो किंवा मित्र असतो किंवा कोणीतरी ओळखीचा असतो, नातेवाईक असतो, त्याला आपल्याला बोलायची इच्छा नसते, परंतु जगराटीमुळे सांगावं लागतं. प्रोसेस करतो. मग काय करतो? फक्त पत्रिका टाकून देतो आणि खाली काय लिहितो, अत्यंत व्यस्त उपक्रमामुळं कार्यक्रमामुळं मला तुम्हाला फोन करता आला नाही, तर हीच आमंत्रण समजून लग्नाला यावं. समजायचं यांनी
प्रोसेस केलेली जायचं नाही. पत्रिका आली उठा त्यानं सुटा द्या. नाही त्यांनी लिहिलं आहे ना खाली व्यस्त आहे म्हणून, त्याचा अर्थ काही समजून घ्या. आणि हे आपण केलेलं आहे, घडवलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. त्याला खरंच कळकळ आहे ना, तो पत्रिका टाकील. कारण आता पूर्वी पत्रिका वाटीत हिंडायची, आता पत्रिका वाटत नाही, आपण व्हॉट्सअपवर पाठवून देतो. व्हॉट्सअपवर पाठवून फोन पण करतो. मग आपण म्हणतो पत्रिका पाठवली फोनही केला जायलाच पाहिजे. पण नुसतीच पत्रिका पाठवली आणि खाली व्यस्ततेमुळं फोन नाही करता आला तर या व मग कंसात आपण समजून घ्यायचं जमलं तर याच असं नाही. आपण म्हणतो जावंच लागेल. असं कसं, किती माणूस व्यस्त असला तर जे आपले त्यांना तर आमंत्रण देईलच ना तो आपलेपणाने. म्हणजे हे जी गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. मेसेज काय दिलेले देवाने हे समजून घेतलं पाहिजे. लीळा भरपूर आहे. पुढची लीळा अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामी बाहेर ओट्यावर बसलेले असतात आणि या लीळांमधून आहे ना जीवाच्या वृत्ती या लीळा चरित्रकार जे आहे लेखनकार त्यांनी सांगितलेले आहे. त्या स्वतःच्या बाबतीत त्यांनी लपवलं नाही. वृत्ती काय असते माणसाची ही सांगितलेलं आहे. त्याच वेळेस इंद्रभट दर्शनाला आले. इंद्रभट दर्शनाला आल्यानंतर मग देवाला दर्शन यायचं तर मग पाने भोपळे पान खाण्याचं आणि सुपारी, भोपळ म्हणजे सुपारी, ते घेऊन आले. मग आपण ते डोक्यात घेतलं बरं का, पान सुपारी, पान सुपारी. परंतु ती पान आणि सुपारी म्हणजे काय होतं, खाण्याचा विडा होता. ते उपयोगी लावत होतं. आपले तर पानं मंदिराच्या आजूबाजूला जाऊन पहा किती पानं पडेल राहते, उपयोगी लागत नाही, त्याचा फायदाही नाही काहीच नाही. सुपाऱ्या सडेपर्यंत त्याच वापरल्या जातात, साडल्या का फेकून देतात. आजही काही भागामध्ये 5 पक्वान्नाचं जर जेवण तुम्हाला जेव घातलं आणि शेवटी त्यांनी पानविडा नाही दिला तर तो म्हणतो काही माणुसकीच नाही हो, याला काही रीतिरिवाजही माहीत नाही. दलिंद्री म्हणतो पानविडाही नाही दिला हो त्यांनी. अरे तू 5 पक्वान्नाचं खाल्लं आहे ना, पार अगदी करगुटा तुटेपर्यंत. आणि आता पानावर काय राहिलं, पण ती रीत आहे. जसं आपल्या घरी कोणी पाहुणा आला, आपण काय म्हणतो जेवायचीच वेळ आहे घ्या जेवण करू, जेव घातलं, पण तो जाताना काय म्हणतो चहा विचारला नाही हो. रीत असते ना, पद्धत असते. तो घेईल का नाही, चहा घ्या, जेवायला लगेच वेळ आहे, जेवणही आहे तयार. त्या समोरची मानसिकता याला जीव घालावं, पण तरी म्हणतो हा ठीक आहे थोडासा घेऊ आणि मग जेवण करू, किंवा जेवणानंतर चहा घेऊ. तो जेवून येतो, तो चहाच विचारला नाही. मी एका ठिकाणी असंच गेलो, मी बसलो होतो, मी पाहुणाच होतो, ते पाहुणेच होते. आणि जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी त्याला साक्षी होतो त्या गोष्टीला. त्यांचे जेवणं झाले, सर्व गप्पा टप्पा झाल्या, ते गेले, मी गेलो. आणि योग असा की जे तिथं जेवले ना ते अशा एका ठिकाणी बसलेले होते, तिथं मी गेलो आणि यांचाच विषय चालला होता. म्हणे काही माणूस की म्हणे चहासुद्धा विचारलं नाही त्यांनी. माझं टूप पेटली का काय नेमकी प्रवृत्ती असते जीवाची, तशीच आहे. त्यांनी काय आणलेलं आहे, पानं आणले, सुपारी आणली. आता पानं आणताना माणूस काय करतो, ताजे पानं आणतो किंवा थोडेसे कच्चे पानं आणतो का जे जास्त उपयोगी पडतील. अशा पद्धतीने त्यांनी ते आणलेले. भेट दिली, श्रीचरणाला दंडोत केला, वंदन केलं. आता तिथं दादूसाहेब बसलेले, आचार्य पण आहे. तर आचार्यांनी काय करावं, त्यातील जी सुपारी चांगली ती सुपारी घेतली, फोडली, पाने मात्र ठेवून दिली. आणि त्यांच्याकडं असलेले जे पानं आहे का जे पिकलेले तयार झालेले, कारण हे थोडे कच्चे होते, ते काढले, ही सुपारी घेतली आणि पानविडा करून देवाला दिला. देवाने स्वीकारला, इंद्रभटाचा आहे स्वीकारला. परंतु हे सर्व दादोस बघतात. आचार्य थोडे बाजूला गेले आणि दादोस काय करतात, देवाला चुगली करतात. म्हणे नागदेव किती दृष्ट माणूस आहे बघा म्हणे, देवा नालायक माणूस आहे म्हणे. जे भक्तांनी आणलेले लोकांचा पदार्थ उपयोगाला जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे म्हणे. त्यांनी काय केलं म्हणे, ते पानं आहे ना ते बाजूला ठेवले आणि स्वतःकडचे पानं दिले म्हणे. बघा किती दृष्ट आहे म्हणे. आता देव सर्वच नाही, देव मानतात, जाणतात. दादोसांची क्वालिटी माहिती देवाला.
पण देवाने त्यांना काय परिहार दिला? अहो तसं नाही म्हणे, तुम्ही जसा विचार करा तसं नाही म्हणले. परमेश्वराच्या ठिकाणी ज्या वस्तू आहे त्या उपयोगा आणायच्या आहे, त्या फेकून द्यायच्या नाही आहे. अगोदर त्यांच्याकडे जे पानं आहे ते खराब होऊन फेकल्या जातील, ते उपयोगी आणले. आता हे पानं ते उद्या वापरणार आहे. कच्चे होते ते, पिकल्यानंतर एक तर चांगले गेले पाहिजे, व्यवस्थितही गेले पाहिजे आणि खराब पण पदार्थ फेकायची गरज पडली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणले ते पिकल्यावर आम्हालाच देणार आहे म्हटले, ते काय फेकून देणार आहे का म्हटले. आणि मग देवाने तिथं एक दृष्टांत सांगितलं. देव तिथं जो पुजारी असतो ना म्हटले, त्या पुजारी जो असतो, कोणीतरी येतं त्या देवतेला आरास करतं, रांगोळ्या काढतं, काहीतरी तिथं शोभेला ठेवतं, फळं ठेवतात, काय करायचं ते करतं. आता तो पुजारी ते पाहत असतो, त्याने बी चांगलंच केलेलं असतं, परंतु तरी त्या पुजाऱ्याचं मन काही भरत नसतं. तो सारं जे आहे ना ते काढतो, स्वतःच्या हाताने व्यवस्थित करतो, अधिक चांगली पूजा करतो. ते वेडं वाकडं त्यांनी जे ठेवलेलं होतं त्याच्या व्यवस्थित ते बाजूला करतो, स्वतः करतो. ती चांगली दिसावी अशी त्याची इच्छा असते. म्हणजे देवाची शोभा वाढावी, कुणी आलं तर प्रसन्न वाटावं, अशा पद्धतीनं म्हणले ते असलं पाहिजे. तसा आचार्य हा आमचा कठिया, म्हणजे आमचा परिपक्व असा भक्त आहे म्हटले. दूरदृष्टिकोन ठेवणारा, प्रत्येक गोष्ट उपयोगी लावणारा. तुम्ही काय म्हणता उपयोगी लावत नाही, आणि मी म्हणतो प्रत्येक गोष्ट उपयोगी लागावी असे विचार करणारे आचार्य म्हटले. त्याच्या बाबतीत तुम्ही काय चुगली करतात? आणि आम्हाला काय लागल, कधी लागल हे ते जाणतात म्हटले. ते हातानेच त्यांनी स्वतःच्या देतात किंवा बाईसांच्या कडून करून घेतात, बाईसांना विचारतात, कारण त्यांना माहिती आहे बाईसांना बी काय लागतं काय नाही लागत. यातून आपण काय शिकायचं आहे? आपण मंदिरात जातो, कधी असा विचार केला आहे इकडं तिकडं मंदिरात असं बघितलं का? कधीच नाही बघत. आपण काय करतो, विडा स्थानावर ठेवतो, डोकं टेकून सुटतो की नाही? पण जे मंदिर कोणाचं आहे? देवाचं आहे. देवाचं घर आहे ना मंदिर. तुमच्या घरात आता तुम्ही आले 2 दिवस 4 दिवस 5 दिवस, घरामध्ये सारं अस्तव्यस्त आहे, स्वच्छता नाही आहे, जाळं लागलं आहे. तुम्ही काय करता? चला जा स्वयंपाक करा, खान झोपा. पहिले काय करता तुम्ही? सर्व साफसफाई करता व्यवस्थित टिपटाप, आणि नंतर मग टापटीप करून मग करायला सुरुवात करता का? कधी यातला असा भक्त आहे का की मी स्थानावर गेलो, तिथं सारं जाळं होतं, घाण होती, मग मी पहिलं देव नाही केले, झाडलं लोटलं सर्व साफ केलं, मग देवाला विडा ठेवून देव केला आणि मग निघालो, असं हात वर करा बरं कोणी? एकदा केलं होतं बारगाई सरांनी, चांगली गोष्ट आहे. ताईनी पण केलं होतं. हां हां, कोणीच जात नाही. याला स्थान करणं म्हणतात. आपण गेल्यानंतर मंदिराला जाळं असतं, पापुद्रे फुटलेले असतात, कधी कधी झाडलेलं नसतं, पण आपल्याला त्याच्याशी काही मतलब नसतं. आपल्याला फक्त विडावा आणि पळणे एवढंच मतलब असतं. ती एकदाच करून उपयोग नाही मॅडम, ते पुन्हा पुन्हा करावं लागेल. स्वच्छ केलं म्हणजे आता ते स्वच्छच राहिलं का? आपण घर दररोज झाडीतो, सकाळी बी संध्याकाळी बी, कपडे दररोज बदलतो, आंघोळ दररोज घासतो, दात दररोज घासतो, दररोज करावं लागतं. म्हणून आपल्या जवळचे जे स्थान आहे त्याची काळजी घेणं आपलं काम आहे, कर्तव्य, ड्युटी आपलं आहे. बरं, आता आपण इथं 10 दिवस आलो की नाही? हा आश्रम वापरला, आता इकडं स्थानं फिरलो, इकडं गेलो तिकडं गेलो, आणि आपण तशीच घाण करून निघून गेलो, या ताईला काय वाटेल? मामन मुनींना काय वाटेल? आणि जर उद्या आपण उपक्रम काहीच नाही, आपल्याला उद्या तो राबवायचा आहे, उद्या आपल्याला काही उपक्रम नाही, उद्या आपले सत्र होणार नाही, जाताना आपल्याला उद्या काय करायचं? ज्या बाया आहे, स्त्रिया आहे, उद्या यांच्याकडे बरीचशी मंडळी येणार आहे, त्यांना स्वयंपाकाला मदत करायची आहे. आणि पुरुष मंडळींनी आमच्याबरोबर निघायचं आहे. आपल्या स्थानाच्या आजूबाजूला सारी जी घाण पडेल आहे ती गोळा करायची. प्लॅस्टिक आहे, कचरा आहे,
ती कोणी केली याला महत्त्व नाही आहे, ती आपणच केली आहे. कारण जीवाने केली, जीव म्हणजे आपणच केली. ती स्वच्छ करायची, साफ करायची. परवासुद्धा जाताना आपल्याला इथले सर्व बाथरूम साफ करायचे, घासायचे, कारण आपण वापरले. हे झाडलोट करायची, साऱ्या गाद्या वगैरे जिथे आहे तिथं ठेवायच्या, झटकून सुटकून सारं व्यवस्थित करायचं आहे. मगच ते निरोप देतील ना, परत एखादा कार्यक्रम घ्या तुम्ही. नाही तर काय करतील, नको 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 तिकडंच पहा, तुम्ही तिकडंच पहा, तुम्ही येऊसुद्धा नका. आणि माणसाला तर आणूच नका म्हटले, पोरांना तर आणूच नका. ते आमचं येणं वेगळं, पण आमचं ड्युटी कर्तव्य हे महत्त्वाचं आहे. हा तर आश्रम ठीक आहे, एक उदाहरण दिलं. कुठेही जेव्हा बी जाल तुम्ही आश्रमांमध्ये, तिथं आपण करावं ती सेवा, ते काम नसतं, ते सेवा असते. घरातलं काम असतं, मार्गातली सेवा असते. आपलं ताट उचलणं, घेणं, परत स्वच्छ करून ठेवणं, झाडलोट करणं, साफसफाई करणं, आथरायचं पांघरायचं घेणं, झटकून परत तिथल्या तिथं ठेवणं, किंवा एखाद्या स्थानाच्या ठिकाणी गेलं तिथलं झाडलोट करणं, साफसफाई किती मिनटं लागतात? खूप जास्त वेळ नाही लागत. तुम्ही जर 10 माणसं असेल तर ह्या गोष्टीला, या प्रोसेसला फक्त 15 मिनटं लागेल. त्या 15 मिनटामुळं ह्या स्थानावर 15 मिनटं, त्या स्थानावर 15 मिनटं, असे 4 स्थानं केले, 15-15 मिनटाचं 1 तास गेलं. त्याच्यामुळे एक स्थान तुम्हाला नाही करता आलं, लेट झालं म्हणून, तरी हरकत, तरी देव प्रसन्न होतील. का? जिथं स्वच्छता असते तिथं प्रसन्नता असते, जिथं प्रसन्नता आहे तिथं देव असतात. आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता ठेवून सर्व टापटीप आपल्याला पाहिजे असतं. मी धाराशिव जिल्ह्यामध्ये इटकूर या गावात सत्संगाला गेलो होतो. ही नावं का घेतोय का, तिथं हे मेसेज गेले पाहिजे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आमची मंदिरातच व्यवस्था होती. एक बाबा होते, XYZ. गावातली यंग मुलं तर मुली तर येतच नव्हत्या सत्संगाला, सारे वयस्कर, जे आता घरात बसायचं काय तिथं बसायचं काय. उलट बाबा आले, चांगले घरात बसून बसून कंटाळा आला, चलो. नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितलंच नाही हो सत्संग म्हणतं. सांगितलं असतं तर काय केलं असतं? सोना मुलांना पाठवलं असतं, तुम्ही घरचे कामं केले असते काय? हेच केलं असतं. तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला माहिती आहे आपलं 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी एवढे फटकारले मी, ते बाया बिन माणसं बी. तुमच्या घरांमध्ये कोणत्या घरांमध्ये जाळं आहे सांगा म्हटलं. त्या मंदिरात जाळं, बाथरूम खराब. बाबा एक तर अगोदरच थोडेसे प्रॉब्लेम होते, त्यांच्या शारीरिक व्याधी होती, त्यांना न उठता येत, न बसता येत, न काही करता येत. एवढे फटकारले. मग नंतर त्यांना सांगितलं शेवटच्या दिवशी का 8 दिवसातून एकदा बायांनी मंदिरात यायचं, सारी साफसफाई करायची, बाथरूम हे स्वच्छ क्लीन करायचं म्हटलं. कपडे लत्ते बाबांचे झटकून झटकून सर्व व्यवस्थित करायचे. तुमचं घर तुम्हाला स्वच्छ करायचं. देवाचं घर तुम्हाला स्वच्छ करता येत नसेल तर देव काय कळाला तुम्हाला? स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे. स्वच्छता हा सेन्स महानुभावांना नाही, देवाने सर्वात जास्त स्वच्छता सांगितली. बुद्धीची स्वच्छता, मनाची स्वच्छता, दृष्टीची स्वच्छता, विचाराची स्वच्छता, सगळं स्वच्छ करून टाकलेले देवाने. मी मागच्या वेळेस स्थानं करायला गेलो कुठं, आता खडकोलीचे स्थानं उघडे पडतील, कोणीतरी व्हिडिओ काढेल, उघडे पडले, चला चला चला, लगेच गाड्या भरतील. म्हणजे गाड्या भरणारे लगेच त्याचा धंदा सुरू करतील. मग 50 सीटर गाडी, 20 सीटर गाडी, 40 सीटर गाडी, एवढे पैसे चालले खडकोलीला स्थान करायला. जाताना मग काय करायचं, घरून बनवून घेतलं तर ठीक, नाही तर हॉटेलमधून पार्सल न्यायचं, पाण्याच्या बॉटल न्यायच्या, स्थान करायचं, तिथंच बसायचं, जेवायचं, खायचं, उष्ट तिथंच टाकायचं, सारी घाणच घाण. ते बोटीवाले आहे तिथले जे स्थानिक लोक आहेत ते कोणी उपदेशी नाही, त्यांना धर्माची जाणीव नाही, पण ते 100% म्हणतात सर्वात घाणेरडे लोक कोणी असतील तर महानुभाव असतील. हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हाला दुःख झालं पाहिजे. मी कधी खडकोलीला गेलो ना, एक कार्यक्रम होता जालना जिल्ह्यात, कार्यक्रम डिक्लेअर केला, तिथं काही साधू संतांनी विरोध केला आपल्या कार्यक्रमाला. तिथले लोक तेवढे पक्के नव्हते, म्हणून तो कार्यक्रम त्यांनी अचानक म्हणे बाबा आपण पुढं घेऊ. काय हरकत नाही म्हणलं, माझा काही बिझनेस नाही आहे, कार्यक्रम तुम्ही घेतला, कॅन्सल तुम्ही केला, मला काही प्रॉब्लेमच नाही. म्हटलं आता असंही निघालोच आहे तर मग माझ्याबरोबर जी मंडळी येणार आहे म्हटलं चला आपण काय नेमकं खडकोली हे तरी पाहून येऊ म्हटलं. लई व्हिडिओ येत आहे. तिथं जे सर्व प्रकार जर बघितला तर मला अक्षरशः रडू आलं. काही काय
कचरा करणारे कोण? महानुभाव. स्नान करायला येणारे कोण? महानुभाव. ते स्नान करून नेतात का इथं? उलट नेत नाही, इथं घाण करून जातात. कचराच कचरा. पाऊस पडेल, पाणी येईल, त्या पाण्यावरती तो कचरा वरती येईल आणि लोक काय म्हणतील? हा सारा कचरा महानुभावांचा आहे, ही सारी घाण महानुभावांची. आणि तिथले ते बोटीवाले आहे ना, त्यांना मी जेव्हा बोलायला व्यक्त केलं, बोलायला लावलं, त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. म्हणे इथं कोणीच येत नाही, काहीच येत नाही म्हटले. इथं घाण अजिबात नव्हती. महानुभाव यायला लागले तेव्हा इथं घाण झाली म्हटले. असा एक ग्रुपनी उपक्रम राबवला. स्थान नाही करायचं, मग स्थानाच्या आजूबाजूला साफ करायची. देव ते स्वीकारतील का याचं डोकं टेकवलं शिकवतील? सांगा बरं. आणि आपलं बाह्य अंग स्वच्छ असलं तर अंतरांगात स्वच्छता निर्माण होईल. देवाने आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं करायला लावलेलं आहे. याचा अर्थ 4-4 महिने आंघोळीच करायची नाही हा धर्माचा महानुभावांचा आचार नाही बरं का. कमी पाण्यात कशी आंघोळ करावी, स्वच्छ राहावं हे देवाने सांगितलं आहे. का? तागळं पाणी सांडू नये, म्हणजे पाणी वाया जाऊ नये, म्हणजे हिंसा होते. पण याचा अर्थ देवाने आंघोळच करायची नाही सांगितले असं नाही सांगितलेलं. एक भिक्षुक भेटले मला. जवळ आल्यानंतर थोडासा उग्र वास आला. म्हटलं काय हो, काय? मला शंकाच नाही साधूंकडून कसं होईल. ते नाही काही तसं नाही म्हणे, मी 4 महिने झाले आंघोळच केली नाही. काय बोलावं या मानसिकतेला. 4 महिने झाले आंघोळ केली नाही. बाबा चालला कुठं होता? पारायण करायला. दररोज समाजात फिरायचं, पारायण करत हिंडायचं. आणि हा कोणता आचार तुम्ही स्वीकारला? आचार कोणता घेतला आहे तुम्ही? देवता अत्यंत प्रगल्भ आहे, देवता अत्यंत बोल्ड आहे. स्वच्छता महत्त्व देवाने सांगितलेलं आहे. बघा, कुठेही देव कोणत्याही गावात गेले, मंदिरात जायची वेळ आली तर देव डायरेक्ट जात नव्हते. पडताळीला भक्तांना पाठवायचे. आचार्य जायची, ती जागा व्यवस्थित पाहायचे. नुसते पाहायचे नाही, बाईचं जायचे, स्वच्छ करायचे पहिले. तिथं सर्व स्वच्छ झाले का मग देव जायचे. याचा अर्थ काय? जिथं स्वच्छता आहे तिथं देव असतात, तिथं देव जातात. तुम्ही सगळीकडे घाणच घाण जर करायचं ठरवलं तर देव कसे राहतील आणि देव कसे येतील? म्हणून स्वच्छता करणं, ती मनाची असो, विचाराची असो, किंवा जागेची असो, स्थानाची असो, आणि माणसांची असो. एखादा माणूस आहे आचारावरून पडलेला आहे, विचारावरून पडलेला आहे, कर्मकांड करतो, विधी करतो, अंधश्रद्धेत अडकलेला आहे, त्याची स्वच्छता करणं हाही बी धर्माचं, हाही बी धार्मिकताची. हे लक्षात घ्या. आपण याच्याकडे बाजूला विचारच करत नाही. आपण फक्त आपला रस्ताच मोड करून टाकलेला आहे वेगळ्या पद्धतीनं. हे करा, ते करा, ते करा, ते करा. पुढं देव भेटेल का नाही शंका आहे, कारण आम्हाला बी समाज माहिती आहे आम्हाला इथून भेटणार नाही. पण तुम्हाला मात्र तिथं नेलं आहे तो रस्ता. देवाने सांगितलेला रस्ता वेगळा आहे, तुम्हाला चालवलं आहे दुसऱ्या वेगळ्या रस्त्याने. तो रस्ता तुम्हाला शोधावा लागेल, त्या दिशेने तुम्हाला जावं लागेल. आणि त्या दिशेने जर तुम्ही कष्ट केले, म्हणजे धर्म सांभाळून आचार केला, तर देव भेटणार आहे. तुम्ही कष्ट करत नाही अशातला भाग नाही, तुम्ही धार्मिकता करत नाही अशातला भाग नाही. पण तू दिशा चुकली तर किती धार्मिकता केल्याने काय अर्थ आहे त्यात? मी गाडी स्टार्ट केली, नाशिकला जायच्याऐवजी मी इथून गेल्यानंतर मेन रोडला फक्त राईट मारायच्याऐवजी मी लेफ्ट मारला. काय केलं? फक्त लेफ्ट, म्हणजे डावीकडे वळवलं उजवीकडे वळायच्या ऐवजी. आणि महिनाभर चालत राहिलो तरी नाशिक येईल का? चालणं महत्त्वाचं नाही, योग्य दिशेने चालणं महत्त्वाचं आहे. धार्मिकता करणं महत्त्वाचं नाही, योग्य धार्मिकता करणं महत्त्वाचं आहे. आणि ती योग्य धार्मिकता जर केली तर खूप करायची गरज नसते. थोडी केली तरी तळमळी जन्माते धाडी, किंचित दुःखे पाप नासे. असे काही सूत्र आहे का तुम्हाला कुठे जायची गरज नाही. म्हणून मी सांगत राहतो, मानव संप्रदाय सर्वात स्वस्त संप्रदाय, बिगर पैशाचा संप्रदाय. हे स्टेटमेंट दिलं का म्हणजे बाबाचं डोकं फिरलं. पैशाशिवाय कुठंच चालत नाही, काहीच चालत नाही ते म्हणते पैशाविना. परंतु देवाचे जर विचार तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला पैसेच लागत नाही. तुम्हाला कालच सांगितलं का एक सुपारीवर पुरा महाराष्ट्र फिरून याल, तुम्ही साऱ्या साधूंना भेटून याल, सारे स्थानं तुम्ही करून याल, आणि ती सुपारी परत घरी घेऊन याल. प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये सांगा? आम्ही तुमच्या डोक्यात काय घातलं? सुपारी बरोबर पाहिजे, रिकामं देऊन काहीच उपयोग नाही म्हटले. आणि हा कर्मराटीचा सिद्धांत आहे. देऊन उपयोगी काय लागतंय, उपयोगात किती पडतंय, हा बी विचार आला पाहिजे की नाही मनात. आपण विचारच करत नाही. आपण काय म्हणतो, दिलं आहे ना, मग त्याने पाहायचं ते. मग तो पाहतो काय काय पाहतो, आणि ते आपल्याला दिसतंय आजकाल सर्व. म्हणून उपयोगी
किती लागतं आहे, उपयोगात कोणतं पडतं आहे, काय पडतं आहे, कसं पाडायचं, हा धर्म शिकवत असतो. ते घेऊन मग आपण धार्मिकता करायची. धार्मिकता खूप करायची नसते, धार्मिकता थोडीच करायची असते, पण अचूक करायची असते. मी काल सांगितलं का आता बघा युद्धजनित परिस्थिती आहे, जे क्षेपणास्त्र असतं ना, क्षेपणास्त्र, एक केसाचं जाडी जी आहे ती मिलीमीटरमध्ये आपल्याला सांगताच येणार नाही, एवढं ते कोणतं यंत्र वापरतील, मायक्रो MM मध्ये. परंतु तेवढ्या एका केसाच्या जाडीच्या मायक्रो MM मधलं जरी त्याचं टार्गेट चुकलं ना तर ते हजारो किलोमीटर लांब जाऊन पडतं. सुरुवात 1 मायक्रोमध्ये झाली, हजारो किलोमीटर दूर गेलं. तसं तुमची थोडीशी चूक तुम्हाला देवापासून हजारो किलोमीटर दूर नेणार आहे, म्हणजे हजारो जन्मापासून दूर. देव काय म्हणतात, कळत न कळत केलेली असं एखादं कर्म किती निस्तरावं लागेल आणि किती दिवस आणि किती वर्ष निस्तरावं लागेल सांगताच येत नाही म्हटलं. म्हणजे देवाने किती सूक्ष्म धर्म सांगितलं आहे, त्याचा आपण एवढा सूक्ष्म विचार करतो का? आपण म्हणतो चलने दो, काय विचार करायचा एवढा. आणि या दुकानदारीमध्ये आपण अडकलेलो आहे, ह्या गर्दीमध्ये अडकलेलो आहे, मॉब सायकॉलॉजीचा आपल्यावर परिणाम झालेला आहे. परंतु देवाने सांगितलं एकटं स्वातंत्र्य म्हणजे काय, वेगळा आश्रम तयार करून राहणे नव्हे बरं का. स्वातंत्र्य मोक्ष, मग आश्रम आपला पाहिजे ना, आपणच स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग बाबा आहे आपणच, सारे आपणच, आचार्य आपण, अजून काय काय शब्द नाही, आता बरेच शब्द आहे, सारं आपणच असं नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र विचार, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, अचूक परमेश्वर ओळखण्याची बुद्धी, तर स्वातंत्र्य. संत जोडायचं की असंत जोडायचं याचा निर्णय घेण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ना, तो स्वतंत्र. तुमच्या ताकदच नाही राहिली, चांगलं काय आणि वाईट काय. गर्दीत घुसले, गर्दी करते तसं तुम्ही करताय, तो स्वतंत्र होऊ शकत नाही. मग तू आम्ही असो नाही तर तुम्ही असो. हजारो लोकांमध्ये, हजारो समाजामध्ये राहत असताना सुद्धा देवाने जे सांगितलंय ते करण्याची हिंमत जो ठेवतो ना, तो स्वातंत्र्य. त्याला मोक्ष सांगितलं आहे. हजारो लोक करताय, परंपरेने आलं, कसं काय करायचं, तो ते म्हणत नाही. तो म्हणतो माझ्या देवाने काय सांगितलं, नो कॉम्प्रोमाइज. मला करता येत नसेल तर चालेल, परंतु चुकीचं तरी करणार नाही. विधी करता येत नसेल तर चालेल, पण अविधी तरी माझ्याकडून होणार नाही याची मी काळजी घेईल. याला स्वातंत्र्यता म्हटलेली. स्वातंत्र्याच्या व्याख्या आपल्या डोक्यात, सूत्रांच्या व्याख्या आपल्या डोक्यात वेगळ्या पद्धतीने आणल्या गेलेल्या आहे, आणि म्हणून आपण कन्फ्युजनमध्ये आहोत. देवाने या लीळांमधून आपल्याला हे सांगितलेलं आहे की काय नेमकं करायचं आहे, तुम्हाला तुम्ही काय शिकायचं आहे, काय घ्यायचं आहे. आणि हे सर्व आचार्यांना देवाने स्पष्ट सांगितलं, दादोसांना सांगितलं की ही तुझी प्रवृत्ती, तुझी विचारधारा आहे, असं नाही आहे. आम्ही जाणतो. आता देव जाणतात, देव सर्वज्ञ, क्लिअर झालं. दादोसांनी स्पष्ट सांगितलं आणि आचार्यांनी जे केलं होतं तेच दादोसांनी देवाच्या लक्षात आणून दिलं. पण देव म्हणतात नाही, याच्या पाठीमागे याचा हेतू काय, भाव काय. तसं आता तुम्ही जे करताय त्याच्या पाठीमागे तुमचा हेतू काय, भाव काय, देव जाणतात. देवाने जाणलं तर देव अभिमान घेणार आहे, देवाने जाणलं, अभिमान घेतला तर देवाचं साह्य होणार आहे. देवाने साह्य केलं तर देव तुम्हाला भेटणार आहे. देव सर्व जाणतात. यातून करायचं असतं, नुसतंच करायचं म्हणून करायचं नसतं, हे लक्षात घ्या. आणि धर्म खूप सोपा आहे, सरळ आहे, अडचणीचा नाही, टेन्शनचा नाही, त्रासाचा नाही, किंवा खूप मोठा नाही, करण्यासारखा नाही, हा न्यूनगंड आहे, भीतीचा नाही. कारण धर्म हा भीतीकडून निर्भयतेकडे नेणारं आहे साधन आहे. तो भीतीचा पण नाही, तो दोषाचा पण नाही. कारण देवाने सारं सांगितलं आहे, देवाने हे निर्माण केलं आहे. हे तुम्हाला काय देण्यासाठी निर्माण केलं आहे? आनंद द्यायचा आहे. तुम्हाला नरकात न्यायचं आहे का? नरकात तुम्हाला द्यायचं नसेल देवाला तर देवाने सांगितलंच नसतं. नरकाचं तुम्हाला सर्व वर्णन, कशातून काय भेटेल सारं सांगितलंच नसतं. सारं सांगितलं आहे, याचा अर्थ काय, नरकात तुम्ही जाणार आहे ना, आनंदाला मला न्यायचं आहे. मग आता तुम्ही जाणार आहे, देव नाही नेणार आहे. देवाने नरकासाठी सृष्टी निर्माण नाही केली. तुम्हाला दुःख व्हावं, तुम्ही दुःखात पडावं, याच्यासाठी तुम्हाला तमातून बाहेर नाही काढलं आहे, याच्यासाठी बोध नाही दिलं, याच्यासाठी धर्म नाही दिला, याच्यासाठी स्वतःची ओळख करून नाही दिली. तुम्हाला आनंद द्यायचा आहे, आपल्याला आनंद द्यायचा आहे देवाला. आणि त्या आनंदासाठी देवाचे सारे धर्म आहे.
जर धर्म आनंदासाठी देवाच्या प्राप्तीसाठी आहे तर हे साऱ्या ज्या गोष्टी हे सर्व मानवनिर्मित आहे. मग देवाचं काय आहे आणि मानवाचं काय आहे, जीवाचं काय आहे, सोक्तीचं काय आहे, सारं सोक्ती जे आहे ना हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सोक्तीतून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा इथेच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावी. मग देवाच्या ठिकाणी, जेव्हा देवाच्या ठिकाणी तुम्ही वेधले जाल तेव्हा दुकानदारी, गर्दी याच्याशी तुमच्यावरती काही परिणाम होणार नाही. तुमचा कोणावर हो का नो, तुमच्यावरती मात्र होणार नाही. कारण तुम्ही स्वतःला आता एक सिक्युरिटीमध्ये ठेवलेलं आहे. काय चाललं याच्याशी काहीच मतलब नाही. माझं आजचं स्टेटस बघा. या खोट्या गर्दीत जाण्यापेक्षा आहे ना एकटं राहणं कधी चांगलं. खोट्या गर्दीतून बाहेर पडा पहिले. स्वक्तीच्या तत्त्वज्ञानातून, स्वक्तीच्या आचरणातून आणि चुकीच्या धर्मातून बाहेर पडा. देव तुम्हाला बरोबर योग्य रस्त्याला घेऊन जाईल आणि खूप लवकर घेऊन जाईल, यात काही शंकाच नाही. फक्त आपली निष्ठा पाहिजे आणि शोधण्याची प्रवृत्ती पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.